मंत्री जयकुमार गोरे यांनी एक वक्तव्य केलंय. शिवेंद्रराजे हे पालकमंत्री साताऱ्याचे व्हावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती आणि ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पण त्यांनी व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं. नाही, मी काय ऐकलं नाही. ग्रामीण विकास मंत्री यांचं काय वक्तव्य आहे ते ऐकतो, बघतो जरा काय बोलले ते. पण तुम्ही म्हणताय ते जर सत्य समजायचं झालं की तुम्ही काय म्हणला आता की त्यांनी शिवेंद्रराजे हे शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारचे पालकमंत्री व्हावेत असं वक्तव्य केलं असं तुम्ही म्हटलं. मी काय ऐकलेलं नाही. पालकमंत्री कुठल्या जिल्ह्याचा कोण असावा हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांचा आहे. आणि त्यामुळं तिघांनी मिळून त्यावेळी निर्णय घेतला आणि माझ्याकडे सातारा जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे. आता हा निर्णय हे तिघ जणच घेणार आहेत, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय सुनेत्रा वहिनी. त्यामुळं त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या अधिकार कक्षेत आपण काही वेगळं वक्तव्य करणं हे मला तरी उचित वाटत नाही, योग्य वाटत नाही. त्यामुळे या बाबतीतला निर्णय हे तिघ जण घेतील आणि ते तिघ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. पण हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी काही जो वाद झाला होता किंवा त्याच्या वेळीच अजून देखील तुमच्या महायुतीमधला काय म्हणतात त्याच्या वादावर अजून पडदा पडलेला नाही असं वाटतं या सगळ्या वक्तव्यामुळे. माझ्यापुरतं म्हणाल तर जी काही चर्चा मला वाटतं त्याच्यानंतर लगेच अधिवेशन चालू होतं आणि अधिवेशनामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या अँटी चेंबरमध्ये साहेब, शिंदे साहेब, माननीय वहिनी, मी आणि माननीय मकरंद पाटील अशी आमची चर्चा झाली. आणि जी काही चर्चेमध्ये त्यावेळी ठरलं, ह्या गोष्टी काही अंतर्गत झालेल्या चर्चा उघड बोलायच्या नसतात. आणि त्यानंतर मी पाहिलं वाहिन्यांवर एकदा की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा एका वाहिनीला मुलाखत देताना सांगितलंय की जे झालं ते झालं, त्याच्यावर आता पडदा पडलेला आहे आणि आम्ही महायुती म्हणून एकत्र इथून पुढे सगळेजण काम करणार आहोत. शेवटी आमच्या महायुतीचे हे तिघ जण प्रमुख आहेत, साहेब, फडणवीस साहेब आणि सुनेत्रा वहिनी. त्यामुळे या तिघांनी बसून एकदा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या निर्णयाच्या पेक्षा वेगळं काही करणं एक शिस्तबद्ध शिवसैनिक म्हणून आम्हाला तरी योग्य वाटत नाही. त्यामुळं त्या तिघांनी सांगितलेलं आहे की एकत्र काम करा, आपण महायुतीमध्ये आहोत. त्यामुळं आम्ही माझ्या बाजूने तरी महायुती पाळायचा धर्म आम्ही करू.